स्विस बँकेतला काळा पैसा भारतात येण्याच्या आशा वाढल्या आहेत, कारण स्विस बँकेत काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या मध्ये भारतीयांची यादी स्वित्झर्लंडनं तयार केली आहे। स्वित्झर्लंड सरकारच्या अधिकाऱ्यांनी विधान केले आहे। भारत सरकारसोबत याबाबत संयुक्त तपशील जारी करण्यात येणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय। स्विस बँकेतल्या संशयास्पद खात्याची माहिती भारत सरकारला दिल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय। या संदर्भात एसआयटीला तपशील देणार असल्याचं स्विस अधिकाऱ्यांनी म्हटलंय। पीटीआयने हे वृत्त दिलंय। स्विस बँकेतला काळा पैसा भारतात आणण्याबाबत मोदी सरकारनं मोहीम हाती घेतली आहे। याच आठवड्यात सेंट्रल बँकेनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की स्विस बँकेतल्या भारतीयांच्या काळ्या पैशात 40% वाढ झाली आहे। स्विस बँकेत काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या यादीत भारत 58व्या तर ब्रिटन पहिल्या स्थानावर आहे। स्विस बँकेतल्या 27,72,000 कोटी काळा पैसा भारतात आला तर काय होऊ शकतं पाहूया। काळा पैसा भारतात आला तर 1.5 वर्ष देशाचा खर्च चालू शकतो। 34 वर्ष देशातील शिक्षणाचा खर्च निघू शकतो। 24 वर्ष देशातल्या नागरिकांना अन्न मिळू शकतं। 80,000 हॉस्पिटल सुरू करण्यात येऊ शकतील। 1 लाखाहून अधिक शाळा आणि 7,920 मेडिकल कॉलेजेस सुरू करता येतील। एकूणच काळा पैसा आला तर फार मोठं दिलासा नागरिकांना करदात्यांना मिळणार आहे, हेही तेवढंच खरं। अर्थात आता जरी महागाईचा जोर वाढला तरी या गोष्टींवरही भारतातल्या नागरिकांचं लक्ष आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।